समोर हलकी फुलकी बतावणी लेखक शशांक कोंडविलकर. निघाले बाबा एकदाचे 2000. आईला लाईनीत थांबून पार कमरेचा बुगा झाला राव. अहो बाबूराव, अरे तिकडं कुठं बघताय? हो इकडं. बाबूराव, अरे कुठं होता इतकं दिवस? अहो ते म्हणजे जरा गेलो होतो बाहेर, आउट ऑफ स्टेशन. आउट ऑफ स्टेशन? डायरेक्ट आउट ऑफ स्टेशन? मग त्यात काय एवढं? पण नेमकं कुठे गेला होतात? आता बघा बाबूराव, ते म्हणजे आपलं बायकोच्या माहेरी हो. काय वाटलंच मला, सरड्याची धाव कुंपणा पर्यंत. काय म्हणलं दाबाराव? कुठं काय? काय नाही. बरं बरं, मला सांगा कसं काय चाललंय तुमचं? ढकलतोय आपलं. अहो म्हणजे माझ्या आयुष्यातला एक एक दिवस ढकलतोय. असं होय, मला वाटलं. काय? अहो काय नाही असू द्या. बरं आबाराव, मला सांगा तुमचा चेहरा फार उदास दिसतोय बघा. आता ते तर असणारच हो, बंदीने पुरा वांदे झालेत राव. आबाराव, अहो कधी केलीत बंदी? एका शब्दाने कळवलं नाही तुम्ही. काय कधी केली? अहो नसबंदी. बाबूराव, तुमच्या जिभेला काही हाड? नसबंदी नाही. मग कसल्या बंदी बद्दल बोलताय? अहो बाबूराव, नोटबंदी. नोटबंदी बोलतोय मी. अहो त्याने तर समजाचे वांदे झालेत बघा. हो ना, तिकडं अमेरिका ट्रम्पचे वोट मोजत दंग होते आणि इकडं आपली माणसं नोट मोजण्यात दंग होती. खरं बाबूराव, पण मला सांगा, दरवर्षीप्रमाणे तुमचा नागिन डान्सचा रिवाज मोडणार वाटतंय यंदा तुम्ही. आता बाबूराव, नागिन डान्स काय घेऊन बसलात? अहो वाईट वक्तासाठी म्हणून पैसा ठेवला होता, पण त्या पैशालाच वाईट येळ आली म्हणायची. खरं बाबूराव तुमचं. ह्या मोदीने रस्ते साफ करता करता घरच्या तिजोऱ्या कधी साफ केला कळलं बी नाही बघा. पण निव्वळ भ्रष्टाचार संपला असं नाही, लोक करायला तरी घाबरायला लागलीत. अहो ते काय कमी आहे का आबाराव? अहो 8 तारखेच्या आधी आमचं सरकार, घरचं आम्ही त्याला लाडानं सरकार अशी हाक मारतो. पण जरा हळू लादला असता मोडाला आबाराव. तर त्या काय म्हणाल्या, 500च्या नोटा मोर धरल्या आणि म्हणतात कशा, जरा बदलून आणा की. आम्ही बाहेरच्या काळ्या धनाकडे आस लावून बसलो होतो आणि खरं काळं धन तर घरातच दडवलंय. खरं आबाराव तुमचं. या नोटबंदीमुळे सर्वांचेच वांदे झालेत बघा. बाबूराव, ह्या नोटबंदीनं काही गरीब माणसाचा फायदा झालाय का? अहो मला विचारायला आबाराव, तर ही नोटबंदी की नाही त्या वयात आलेल्या कवळ्या पोरीसारखी बघा. म्हणजे? अहो म्हणजे त्या पोरीला बघू ना कसं पागुळल्यागत होतंय ना, तसली गत नाही म्हणजे असं नाही, पण जरासा बरं वाटतं. आता कसं बोलत आबाराव, पण त्या पोरी बघा राहिलाच बघा कळत नाही आपल्याला पाणी किती खोलते. अक्षी कर मी तुम्हाला सांगतो ना, आम्ही जेव्हा भेटलो होतो ना. अहो आबाराव राहू द्या. तुमची लव्ह स्टोरी नाही विचारली मी आपलं एक्झाम्पल दिलं. पण एक मातूर खरंय, या श्रीमंतापासून ह्या गरीबापर्यंत एक जनजागृतीची लाट मात्र पसरली. अगदी खरं आहे बाबूराव. अहो वर्षानुवर्ष ज्याची येणी बाकी होती त्यांनी स्वतःहून येऊन पैसे द्यायला लागलेत. म्हणजे बघा कलियुगात सतयुगाला सारखं नाही का? हे बघा बाबूराव, कालचा पैसा आज झाला कचरा आणि खऱ्या अर्थानं माणसामधून अहमपणाचा झाला निचरा. खरं आभार तुमचं. मंडळी, आपण सगळे शून्य आहोत. आपल्याला काय करायचं हे प्रत्येकाला माहित आहे. त्यामुळं ह्या नोटबंदीला कसं स्वीकारायचं हे आपणच ठरवूया आणि आपल्यासह आपल्या समाजाचा विकास करून एक आदर्श भारत घडवूया. धन्यवाद.